श्री स्वामी समर्थ। बुवाने स्वामींनी सांगितलंय, कपिले यामध्ये तुला काय हवं ते लिही। चल कपिले, आपण हवं ते लिहूया त्याच्यात। गोपाळ बुवा आणि माई यांना पुढच्या आठवड्यात 7 पिढ्या बसून खातील एवढा मोठा धनलाभ होणार आहे। त्या दोघांना काय करायचं धनलाभ? आहे त्या परिस्थितीतच राहू देत त्यांना, सगळं खोडून टाकते। वा कपिले, काय लिहिलंय काही कळणारच नाही कोणाला। हे काय? गयाच्या सेवेचं फळ म्हणून तिला पुढच्या जन्मी स्वामी सेवा मिळणार, श्रेष्ठ भक्त होणार। या गयाला का व्हायचंय सर्वश्रेष्ठ भक्त? राहू देत, कोणत्या योनीत जाऊ देत ती, हे पण पुसून टाकते। जाऊ दे कुठे पण, सर्वश्रेष्ठ भक्त म्हणे। बाळप्पाच्या भक्तीचं फळ म्हणून मोक्ष प्राप्त होणार आहे त्याला। काय करायचंय मोक्ष? भटकत राहू दे इकडे तिकडे असाच कोणत्या तरी योनीत, मोक्ष पाहिजे म्हणे। हे पण पुसतो। आता बघ कसा मोक्ष मिळतो ते। या पानावर तर आमचं नाव आहे, कपिला। वा वा कपिला। या पानावर आमचं नाव लिहिलंय आणि आता खाली खाली जे लिहायचंय ते आम्ही ठरवणार। आमचं नशीब आम्ही स्वतः लिहिणार। आम्हाला जे हवं ते आम्ही या पानावर लिहून काढणार। कपिले लागा कामाला। आणि स्वामींनी सांगितलंय, कपिले तू जे या पानावर लिहिशील ती इच्छा आम्ही पूर्ण करू। हीच योग्य वेळ आहे, जे हवं ते सगळं लिहून टाकते। सर्वप्रथम मोठा धनलाभ असं लिहिते।
तुला जे हवंय ते यात लिह. ते तुला मिळेल हा आमचा शब्द आहे. पण कपिले लक्षात ठेव, खटिका बुडायच्यात लिहिलंस तर मिळेल, नाहीतर हे आमच्याकडे परत येईल. स्वामी, स्वामी. स्वामी, मी माझं नशीब लिहिण्याच्या आधी तुम्ही घटिका पात्र बुडवलत ना. माझ्या हक्काचा क्षण तुम्ही हरवून घेतलात स्वामी. कपिले, तू तुला मिळालेला अमूल्य वेळ दुसऱ्याचं वाईट चिंतण्यात घालवलास. स्वतःच्या नशिबात चांगलं लिहिण्याऐवजी दुसऱ्याच्या नशिबात वाईट कसं लिहिता येईल हा विचार केलास. काय यस माई आणि गोपाळ बाबतीत? आता आता सगळ्यांचं भविष्य आम्हाला हवं तसं आम्ही लिहून काढतो. सुरुवात करूया गोपाळ बुवा आणि माई यांच्यापासून. गोपाळ बुवा आणि माई यांची परिस्थिती तशीच राहू दे, त्यांचं कायम नुकसान होऊ दे. बाळाच्या बाबतीत काय लिहिलास? आता तो बाळ्या काय तर म्हणे त्याला मोक्ष प्राप्ती मिळणार. कशी मोक्ष प्राप्ती मिळते तेच पाहतो. त्या बाळप्पाच्या वाट्याला कधीही मोक्ष येता कामा नये. गयाच्या बाबतीत काय लिहिलास? गयाचा पुढचा जन्म मनुष्य जन्म मिळूच नाही. गया एखाद्या शुल्लक योनीत जन्माला यावी. कपिले, सगळं ठाऊक आहे आम्हाला. स्वतःच्या नशिबात चांगल्या गोष्टी लिहिण्याऐवजी दुसऱ्याच्या नशिबात वाईट गोष्टी लिहिण्यात तू धन्यता मानलीस. कपिले, आम्ही तुला संधी दिली होती, पण तुला दुर्बुद्धी सुचली. स्वामी, स्वामी मी पुन्हा चुकले. मला पुन्हा एकदा माफ करा. माझ्या डोळ्यावर मत्सराची पट्टी होती म्हणून मी अशी वागले, पण यापुढे असं नाही वागणार. स्वामी मला माफ करा. मला पुन्हा एक संधी द्या. कपिले, वेळ आणि संधी एकदा गेले की ती पुन्हा येत नाही. देवाने दिलेल्या संधीचा सदुपयोग कसा करायचा हे तुला ठाऊकच नाहीये. कपिले, खरा फक्त तोच जो संधी मिळाली की प्रकाशाकडे धाव घेतो, दुसऱ्याला अंधाराकडे ढकलत नाही. हो स्वामी. शिव शंकर शंभा. सोमेशा, आपण निघूयात. कागद बनवायचा, उशीर नको व्हायला. हो. कौशिकी, यमूकडे नीट लक्ष दे. आता खेळतीये, पण नजरेआड होऊ देऊ नकोस. आमचं काम झालं की आम्ही लगेच येतो. चल. वहिनी,
माझ्या आता लक्षात आलं, यमूच्या जन्माच्या वेळी मला खूप त्रास होत होता. त्यावेळी मी आपल्या ग्रामदेवतेला एक नवस बोलले होते. मी म्हणाले होते की आत्ता मला त्रास नको होऊ दे, नंतर मी तुला 108 प्रदक्षिणा घालेन. पण त्यानंतर आमचं कधी इथे येणंच झालं नाही. इथे आल्यावर त्यांना जुनं सगळं आठवेल आणि दुःख अनावर होईल याची भीती वाटत राहायची. पण आता आम्ही इथे आलो आहोत तर मी विचार करते की तो नवस पूर्ण करते. कदाचित तो नवस अपूर्ण राहिल्याने यमूला त्रास होतोय. नवस पूर्ण केला तर यमू बरी होईल. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे कौशिकी तुझं. तू आत्ता लगेच जा आणि तुझा नवस पूर्ण करून ये. हो. मला तेच हवंय. यमू बाळा, मी मंदिरात जाऊन येते. तू खेळ. हा हो आई. येते मी. ये. यमू बाळा, आता घरात आपण दोघीच आहोत. चल आपण काहीतरी खेळ खेळूयात, मजा करूयात. आपण काय खेळूयात सांग बरं. हो काकू, आपण मज्जा करूया आणि आपण ना भातुकली खेळूया. अगं यमू बाळा, लहान मुलं खेळतात ती भातुकली तू रोजच खेळतेस ना. आज आपण मोठे खेळतात ना तशी भातुकली खेळूयात. वा, खरंच मोठ्यांची भातुकली? मला तर खूप मज्जा येईल. पण मी काय बनवू त्यात? हे बघ, मी तुझी काकू आहे आणि तू बन यशोदावंच. चल मी तुला त्यांच्यासारखं तयार करते. हो चल, मला लगेच तयार कर. गायत्री, काय झालं हे? माई, अहो भांडी घासत होते, बोट कापलं माझं. या बसायचे. शिव शंकर शंभो. माई, हे घे, लाव त्या जखमेवर. हो स्वामी. गया, वेदना कमी झाल्या? हो स्वामी. बरं वाटतंय ना? आम्हाला सांग, जखम झाली की आपण काय करतो? औषधोपचार करतो. बरोबर. आता आम्हाला सांग, जखम किती मोठी असेल तरी त्याकरता आपण दुसरी मोठी जखम करतो का? नाही स्वामी. काही लोकांकडे इतकी सत्सद विवेक बुद्धी नसते. एक गुन्हा लपवण्याकरता ते दुसरा मोठा गुन्हा करायला जातात. स्वार्थाती माणसातला चांगुलपणा हिसकावून घेतो आणि मग माणुसकी. माई, तिच्या हाताला हळदही लाव. बरं वाटत. हो स्वामी. शिव शंकर शंभो. यमू बाळा, बस इथे. यमू बाळा, त्या डब्यातून पीठ घे. हो. आता पाणी होत त्यात. हो. मळ आता. हो.
यमू खेळ मोठ्यांसारखा असेल तर सगळं काही खरं खरं असलं पाहिजे हा. चल आज तू भाकरी थाप. हो काकू. यमू काय? भाकऱ्या अगदी वंसन सारख्या व्हायला हव्यात हा. तुझ्या हातची भाकरी खाऊन सगळ्यांना त्यांची आठवण झाली पाहिजे. खरंच? माझ्या हातची भाकरी खातील का सगळे? हो खातील ना. पण तू नसशील तेव्हा, कारण योजनाच तशी बनवली मी. सुभद्रा ऐक, मी कागद बनवायच्या बहाण्याने सोमेशला बाहेर घेऊन जातो. आणि मग ती कौशिकी, तिचं काय करू? अगं तू काहीतरी कारण काढ आणि तिला घराबाहेर पाठवून दे ना. हा? एकदा का ती घराच्या बाहेर गेली की घरात फक्त उरणार तू आणि यमू. आणि मग तेवढंच एक निमित्त. मग तेवढं झालं की मग माझं काम सोपं होईल. मग यमूला खऱ्या खुऱ्या भातुकलीचं निमित्त करून वंसन सारखं तयार करायचं. तिला स्वयंपाकघरात न्यायचं, तिला भाकऱ्या थापायला लावायच्या. आणि मग तिचं लक्ष नसताना हळूच विस्तव तिच्या लुगड्याकडे सरकवायचा. आणि एकदा का लुगड्याने पेट घेतला की तू आवाज न करता बाहेर पडायचं. बाकीचं काम आग स्वतः करेल. आणि मग यमू जळून मरून जाईल. आणि मग सोमेश आणि कौशिकी समोर असं चित्र निर्माण करायचं की तू परसदाराकडे धान्य पाखडायला बसलेलीस. हो. आणि आणि यमू कधी आत गेली, कधी तिने लुगडं नेसलं आणि कधी स्वयंपाकघरात गेली मला काही माहित नाही. हो. आणि आग लागली तेव्हा पोचायला तुला उशीर झाला. तू काय करू शकत होतीस? बरोबर आहे. आणि मग यमूच्या आशा वागण्याचा फायदा घेऊन आपण लोकांच्या मनावर असं ठसवायचं की यमू तिच्या विचित्र वागण्यामुळे संपली. त्यामुळे आपल्यावर कुणी संशय देखील घेणार नाही. काकू हं? किती मज्जा येते. भातुकली असं मोठ्यांसारखं खेळायचं हे पहिल्यांदाच करते बघ मी. काकू तुझे खूप 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 आभार. तू मला असा खेळ दाखवलास. आता मी असा खेळ कायम खेळणार बघ. जगलीस तर खेळशील ना. काय? काही नाही बाळा, मला पण खूप मज्जा येते. तू थांब भाकरे. हो. काकू मी आई आणि बाबांकडून खूप ऐकलंय यशोदा आत्याबद्दल. ती सुगरण होती म्हणे. तिच्या हातच्या भाकऱ्या अगदी गोल गोल जणू एखाद्या यंत्राने टाकलंय. मलाही तिच्यासारखं बनायचंय ग. ही बोलतीये तसं हिने करून दाखवलं, पण पहिल्याच प्रयत्नात हिला नीट गोल भाकरी कशी काय जमली असेल. असं वाटतंय जणू यशोदा वंशच हिच्या हातून भाकऱ्या थापताय. ही इथे भाकरी थापती आणि मी हिचं भविष्य संपवते.